नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्री स्पेशल झटपट बनणारे कुठलीही भाजणी नसताना किंवा कुठलीही पूर्वतयारी नसताना झटपट बनणारे उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला पाहूयात उपवासाचे हे थालीपीठ बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे। इथे मी घेतलं आहे 2 कप वरीचे पीठ किंवा भगर। तुम्ही वरीचे तांदूळ मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता। मी हे डायरेक्ट घेतलेलं आहे। ह्याच्यात मी ॲड केलेला आहे लाल भोपळा, तो पण किसून घेतलेला आहे, न शिजवता डायरेक्ट कच्चाच ॲड केला आहे। नंतर इथे मी ॲड करणार आहे किसून घेतलेलं पनीर। ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायचे तर करू शकता, नाही तर नाही केलं तरी चालेल। ह्याच्यात तुम्ही राजगिऱ्याची पानंसुद्धा बारीक चिरून घालू शकता आणि शेंगदाण्याचं कूटही घालू शकता। स्वतः हे सगळं मी ॲड केलेलं आहे। आता वरून ॲड करणार आहे शेंगदाण्याची आणि मिरचीची पेस्ट। तुम्हाला जेवढा तिखट हवं आहे तेवढी मिरची तुम्ही वापरू शकता। नंतर ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया छान प्रकारे। छान मिक्स करायचं आहे, अजिबात गुठळ्या राहता कामा नये। आणि त्याच्यात नंतर ॲड करणार आहे मी वरून थोडं थोडं पाणी। हे मिक्सरच्या भांड्यातच ज्याच्यात मी मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट केली होती त्याच्यातच पाणी ॲड केलेलं आहे। तर छान असं मी हा गोळा मळून घेणार आहे। मग छान असा आपला हा गोळा नरम मऊ तयार झालेला आहे। सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान एकजीव। स्वतः गोळा 5 ते 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। त्याच्यानंतर 10 मिनटानंतर आपण हे थालीपीठं ओल्या कपड्यावरती थापायला घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल किंवा प्लास्टिकच्या एका कागदावरती तुम्ही ते थालीपीठं छान असे थापून घेऊ शकता। खूप छान लागतात हे थालीपीठं, पौष्टिक आहेत, उपवासासाठी खास आहे, पोट भरून जातं। नंतर अजिबात ह्याचा त्रास होत नाही आपल्याला पचनास वगैरे। सो खूप छान पौष्टिक आणि चविष्ट आहेत। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। सो आता आपले थालीपीठ थापून झालेलं आहे, छान असं पातळ थापून घ्यायचं। आता तवा तापलेला आहे, त्याच्यावर ॲड केलेला आहे मी 1 चमचा तूप। सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तूप। आणि आता त्याच्यानंतर आपण हे जे थालीपीठ केलेलं आहे ते कपड्यासकट उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावर असं टाकून घ्यायचं आहे। बघा छान असं मोकळं पडलेलं आहे, कारण कपड्यालासुद्धा मी पाणी लावलं होतं। सो आता वरून मी ॲड करत आहे तूप आणि छान हे थालीपीठ दोन्ही बाजूने आपल्याला असं खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे। खूप छान टेस्टी लागतं हे थालीपीठ। सो नवीन नवीन रेसिपीज आपण ट्राय करायला पाहिजे उपवासासाठी खास। नेहमी ती साबुदाण्याची खिचडी वगैरे खाण्यापेक्षा असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ आपण करून बघायला हवे। हे बघा, जर तुम्ही वेट लॉस करत असाल, वेट मेंटेन करत असाल तर तुम्ही तेल किंवा तूप कमी वापरू शकता। एक हेल्दी प्रोटीन रिच उपवासासाठी हा थालीपीठ तयार झालेला आहे। बघा छान गरमागरम आपला हा थालीपीठ तयार झालेले आहेत। सो आता असेच बाकीचे थालीपीठ मी तयार करून घेणार आहे। थालीपीठ तयार झाल्यानंतर मी आता तुम्हाला हे सर्व करून दाखवत आहे। मी ते ताटात वाढून घेतलेले आहे काकडी, छान प्रकारे काकडीचे स्लायसेस ठेवलेले आहेत। फायबरसुद्धा खूप उपयुक्त आहे, आपल्याला उपवासाच्या वेळेस गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी काकडी घेतलेली आहे। इथे घेतलेली आहे शेंगदाण्याची चटणी, फक्त शेंगदाणे आणि मिरची आणि मीठ टाकून वाटलेली आहे। आणि इथे घेतलेली आहे काकडीची कोशिंबीर दह्यातली आणि इथे आपले हे गरमागरम थालीपीठ। सो फ्रेंड्स, तुम्हाला हे खमंग खुशखुशीत कुठलीही पूर्वतयारी नसताना, कुठल्या प्रकारची भाजणी आपल्याकडे नसताना झटपट बनणाऱ्या अशा थालीपीठाची रेसिपी। सर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या नवरात्री उपवास स्पेशल रेसिपीजमध्ये मी ज्या काही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत ना फ्रेंड्स, त्या सगळ्या हेल्दी आहेत। जर तुम्ही वेट कंट्रोल करत असाल, वेट मेंटेन करत असाल तर ह्या नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे आणि धन्यवाद। नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभ